हॅलो हाय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आलेले आहे आता इथं गच्चीवर. तर बघा आमच्या इकडे सकाळी पडलेला आहे पाऊस. तर पाऊस पडून गेल्यानंतरचं वातावरण आता कसं ऊनही नाही पाऊसही नाही. बघा घरापाठीमागं सुंदर असं मंदिर आहे आपल्या भाऊबाबांचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं. खूप सारी अशी मंदिराच्या परिसरात म्हणजे अशी झाडं आहेत खूप. तिकडून पाठीमागून चौकोनी असे ना हा सभा मंडप आहे. सगळीकडून ती लाईन ही लाईन समोर. आणि इथं ह्या झाडांनी तर दिसून पण राही नाही. पिंपळ उंबर, पिंपळाचं झाड माझ्या किचनच्या मागेच इथे. उंबरच्या झाडांनी दिसा नाही, पण इथं काय हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी पुन्हा महादेवाचं पण आहे. तर पहिलं फक्त हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी आणि हे होतं, पण नंतर आमच्या बायकांचा हट्ट होता की आम्हाला महादेवाचं पण पाहिजे. मग सगळ्यांनी वर्गणी करून पुन्हा महादेवाचं पण बनवलं. छान आहे ना कसं पूजा ते करायला बायकांना कामाच्या याच्यातून लांब जाणं होत नाही का. महादेवाच्या याच्या समोरचा नंदी आणि हे येतात माझ्या खिडकी मागे सगळे झाडं. नारळ हे उंच अशोकाचं होतं ना, पूर्ण गच्चीवरून हात लागतोय बापरे. हे अशोकाचं, पारिजातकाचं खूप सुंदर. वडाचं, कारण आमची वटपौर्णिमा इथंच होती, संक्रांत इथंच होती, कुठं दूर पण नाही जावं लागत सगळे झाडं असल्यामुळं. इकडे बघा हे गुलमोहराचं झाड किती छान बहर आलेलं आहे बाजून. रिकाम्या प्लॉटमध्येच आहे वाटतं, पण छान फुलं फुललेले. मी आलेले गच्चीवर दळण करायला, तर म्हटलं एक छोटासा ब्लॉग काढावा. कुठे बाहेर जाणं नाही, काही नाही. हे बघा गव्हामध्ये हे काय काय की ह्याला खूपच वेळ जातो आहे, कारण त्या मोठ्या मशीननं डायरेक्ट काढले ना गहू. आधी आपण कापून छोट्या उपनेरनी नाही काढले ना तर अशी घाण येते बघा. ते डायरेक्ट मशीननी ते याच्या सहित काढते ना, काड्या बिड्या इतकं येते. मी एवढे नीट करून ठेवले ना तरी पण एवढी थोडीफार आहेच घाण. पूर्ण एंट्री खाली जायला म्हणजे जिन्याचा दरवाजा आहे. हे असं आमची पाण्याचे इकडं आमचं हे बॉक्स वगैरे आम्ही वरती आणून ठेवत असत, कारण इथं आहे आता झाकून ठेवलेली माझी चूल. आम्ही चूल पण पेटवत असतो, उन्हाळी कामाला पण आणि हिवाळ्यात पण पेटतो. कधी चुलीवरल्या भाकरी वगैरे खाऊ वाटल्या तर इथं आहे साठवलेलं सरपण, ते पण आता संपत आलेले. हा आहे समोर बघा, समोर आमच्या पण घरासमोर खूप छान असं पारिजातकाचं झाड आहे. त्याचा एवढा छान सडा होतोय आणि सुगंध येतोय ना. इकडं बाजूनी पण झाड आहेत. ही माझ्या घरा साईडची 3 फूट जागा. इथे लिंबोनी, पेरू वगैरे, छोटे मोठे कडीपत्ता वगैरे आहेत. इकडे आबोली आणि बोर वगैरे. एकदा झाडातलं गवत काढताना टाकलं होता मी ब्लॉग. समोरून पण थोडी थोडी जागा आहे, पण सगळ्यांनी 4-4 झाडं लावलेले आहेत. पिंपळांचं खूप मोठं झालेलं आहे, कारण तोडलं होतं 1-2 वेळेसीच्या फांद्या जास्त फुटल्या. आणि इतक्या लवकर खाली 5 वर्षात आम्ही राहायला आल्याच्या नंतर हे झाडं लावली होती. किती मोठे झालेत बघा हे झाडं. वड तर पहिल्या वटपौर्णिमेला बापरे इतका छोटा होता ना, 4 ते 4.5 फूट आणि एवढीशी काडी. त्यालाच एवढं गुंडाळून घेतलं होतं बायकांनी. त्याच्यात 3-4 वर्षानंतर लगेच बापरे किती मोठं वडाचं झाड ना. खूप लवकर वाढतं आणि छान आहे ऑक्सिजनसाठी. आपल्याला छान असं ऑक्सिजन पण देतं. इथं ही रिकामी जागा गवत उगलेलं आहे, पण नंतर सप्ताह असला ना तेव्हा इथं स्टेज मंडप वगैरे असतो. आमची डिशची प्लेट ही आलेली चुकून मधल्या याच्यावर नव्हती यायला पाहिजे, की साईडला पाहिजे होते, पण चुकून यांच्याकडून मधल्या याच्यावर आले. चला आमच्या समोरचे एकसारखे झाडं दाखवते लाईनमधले सगळे. सगळ्यांकडं आहे हे पिवळं, आमच्याकडं पण आहे हे पिवळं कन्नेर, पण छोटंसं आहे. पारिजातकाच्या झाडाने जास्त मोठं झालं नाही आणि दिसत नाही. बापरे गच्चीवर पण फार पक्षी येतात, लय परेशान करते. धान्य वाळू घातलं ना तर सारखं राखण बसावं लागतं. उन्हाळ्यात आम्ही वाळवणाचं करत होतो ना काम, तर सारखं राखण बसावं लागतं. दुपारून मुली शाळेतून आल्यावर सावलीला अभ्यास करत बसायच्या एकीकडं, आणि एकीकडं पक्षी हे करायचे, कारण खूप पालवी तिथं. ते काय करतात, खाण्यापेक्षा जास्त खाईनात का धान्य, पण घाण करून जातात त्याच्यातच. त्यामुळं खूप हे होतं, मग ते केलेला काही उपयोग होत नाही. हे पण वाळवणाचं, हे धान्य बी टाकले ते वाळवण्याचं कामाचं तर आहे, पण नाही धान्य बी टाकलं ना इतकं विस्कटून इतकं घाण करून जातात ना, तर मग त्यापेक्षा बसावंच लागतं इथं. किंवा मग दळण जरी करायचं असलं तरी असं करून घ्यावं लागतं. तर चला बाय, मी आता घेते दळण करून. मला गिरणीत जायचं आहे, क्लासला जायचं आहे पुन्हा 3 ते 5.
त्या साईडलाच गिरणी मी जाता जाताच दळण पण घेऊन जाणार आणि येताना घेऊन येणार. एका चक्करमध्ये 2 कामं. तर चला मी आवरते. 3पर्यंत झालं पाहिजे ना माझं दळण. आहे अजून 1 तास टाईम आहे, पण काय होतं हे पण याच्यात पण खूप घाण आहे त्यामुळं. तर चालतंय. चला बाय.